नमस्कार, ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आकडपाडीसाठी गावाला आलो होतो. गावी येताना आम्ही मध्ये चिरखिंडमध्ये धबधब्यावरती एन्जॉय केला. आता गावामध्ये आलो तर योगायोग असा की गावामध्ये भातं लावताना माणसे भेटली. आज आम्ही आकडपाडीसाठी खास आलो आहे आणि आज आम्हाला इथं भातं लावताना माणसे भेटलीत गावात. आणि आज हे आम्ही भाग्यवान आहे की आज आम्हाला भातं लावायला तब्बल मित्रांनो वेण्णा लेक जवळ आता पोहोचलोय आम्ही. दरवेळेस तुम्ही आपल्या मोबाईल मधून बघतच असता ब्लॉग मधून. वेण्णा लेकला पाणी बघा कसलं तुंबलेलं आहे म्हणजे भरलंय. हो अरे कुठं आलं पाणी. हाय गाईज, आता आम्ही चाललोय अमेरिकेला. ब्लॉग करायचं दुसरं काय. आज पाऊस पडतोय 2-3 दिवस गिरायकच नाही. मित्रांनो महाबळेश्वरच्या घाटामध्ये म्हणजे आंबेनळी घाटामध्ये आणि 3 गाड्या एकदम आम्ही सावकाश चाललोय. कारण की पावसाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ना, जबरदस्त पाऊस चालू आहे, खतरनाक एकदम. इंडिकेटर सगळ्यांनी लावलेले आहेत आणि सगळेजण असे स्लो चाललेत. इथं आम्ही दरवर्षी थांबतो. म्हणजे आता मागची तुम्ही व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा. आम्ही काय लग्न बिग्न लावलं होतं, तर आता यावेळेस पावसामुळे आम्ही काय थांबत नाहीये. जबरदस्त पाऊस चालू आहे आणि आम्ही मस्तपैकी आता मका खातोय. मका खायसाठी आम्ही थांबवली आहे गाडी. तिकडे बघू शकता. गुटखा कुठे ते बघा. मस्त पाऊस लागतोय बाहेर जबरदस्त आणि मक्याचा आनंद घेतोय आम्ही. मका बघा की तोंडाला पाणी सुटतोय का. वरती थांबलोय आणि इकडे बघू शकता गाड्या आपल्या लावलेल्या आहेत. समोर आहे ना प्रतापगड आहे आणि आपण पोल्ट्रीवरती थांबलोय मस्तपैकी. आता 7-8 किलो चिकन घ्यायचंय. हे किती 5 किलो ना. आणि मटण घेतलेलं आहे आणि वजडी घेतलेली आहे. इकडे बघू शकता हे सगळे कार्यकर्ते आता बसलेले आहेत आणि भाऊन कापायला घेतलेले आहेत कोंबड्या. पोरं घाराटले तिकडं चिकन कापतायत. इकडं पार्किंगला लावलेत गाड्या मस्तपैकी. आकाश तुला काय बोलायचंय? मित्रांनो मस्तपैकी इथं आम्ही आता सुक्क चिकन वगैरे खाल्लेलं आहे. मस्तपैकी आपण इथं सुक्क चिकन वगैरे खाल्लेलं आहे. वजडी फ्राय पिऊन बघ ना मटणाचा रसा. वाड्यावरती थांबलेलो आहे आम्ही. बघ दगड बघ एवढी बाबो. त्या क्रेन एवढीच आहे दगड. इथं गेलं खाली घे पण गाडी. चला त्यांना काम करायची. नाही आता नाचा. ते खाली मामा चिकल आहे. थांब जरा. मित्रांनो आता मस्तपैकी चिरेगिंडच्या धबधब्यावरती आम्ही थांबलेलो आहे. इकडे बघू शकता हा धबधबा. इकडं कंच बिंच आहेत. आठवा
मित्रांनो, आम्ही जे आकाड पार्टीसाठी आलो होतो गावी, तर आता आम्ही आपल्या हद्दीमध्ये आलोय, म्हणजे आपल्या चिरीखिंडच्या गावाच्या वरती आलोय. त्यामुळे आता हा एन्जॉयमेंट चालू आहे. कारण म्हणजे येताना आम्ही कुठं थांबलो नाही, कारण की आंबेनळी घाट, महाबळेश्वर वगैरे. आता आम्ही आपल्या हद्दीमध्ये आलो आणि आता बघा इकडे बघा. इकडे बघू शकता धबधबा, आपला चिरीखिंडचा धबधबा. काय करते? उड्या मारा मला. खाली उड्या मारा खाली. आज आम्ही आकाड पार्टीसाठी खास आलोय आणि आज आम्हाला इथं भात लावताना माणसे भेटली गावात. आणि आज हे आम्ही भाग्यवान आहे की आज आम्हाला भात लावायला भेटली. तब्बल 8 वर्षानंतर. 10 वर्ष 10 काय 12 वर्ष लावलं. आम्ही भाग्यवान आहे. 8 वर्षानंतर लावतोय आम्ही भात. आणि हे बघा मित्रांनो, अण्णा बघा. 25 वर्षानंतर आऊट करतोय. मित्रांनो, गाड्या बघा तिथंच लावलेत आणि डायरेक्ट भात लावणीला घुसलोय आम्ही. कुणाला वासंती आहे? आता हे मित्रांनो आपलं वळीचा खाचा रे. सरपा इकडे भात लावतायत. सरपा इकडे बघा. हे कार्यकर्ते जे आकाड पार्टीसाठी आलेत, त्यांच्यावरती ते डायरेक्ट कातऱ्यात जिरलीत बघा. नमस्कार, ओढ गावाकडच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आकाड पार्टीसाठी गावाला आलो होतो. गावी येताना आम्ही मध्ये चिरीखिंडमध्ये धबधब्यावरती एन्जॉय केला. आता गावामध्ये आलो तर योगायोग असा की गावामध्ये भात लावताना माणसे भेटली. आणि तब्बल 8 वर्ष आधी आम्ही शाळेत असताना इथे भात लावायला यायचो. आणि 8 वर्षानंतर आम्ही इथे भात लावायला आलो. आणि हे बघा आमचा येणार भात आणि लावलेले मला जे आहे ते सांगतो की भोऱ्या आदिनाथ माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठे आहे. भोऱ्याला 8 वर्ष आणि मी 10 वर्षांचा अनुभव घेतलाय. खरंच मित्रांनो खूप मजा आहे सर्व गोष्टी. भात लावण्यामध्ये आणि खूप मजा आहे. आमचा मला शेतकरीला म्हणायचं असं आम्हाला सर्व गोष्टीचा आनंद नाही ते ह्याच्यामध्ये आनंद आला आज. हे आम्हाला तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोहोचलोय. आता सगळेजण आता घरी गेलेत. मी अजून गाडीमध्येच आहे. गाडी वगैरे पार्क करतोय. मित्रांनो, येताना मस्तपैकी आंबेनळी घाटामधून डान्स वगैरे दाखवला तुम्हाला. तर मित्रांनो, व्हिडिओला आता इथंच थांबवतो. आता आकाड पार्टीला आलोय. 2 मिनिटं थांब. मित्रांनो, आकाड पार्टीला आलोय. तर आकाड पार्टीचे व्हिडिओ येतील आता. तर मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो. आणि नवीन कोण असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ओढगाव आणि व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.